शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या बैठकीत झालेल्या निर्देशानुसार कार्यवाही होणार। ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे DDO2 शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल। तसेच DDO2 स्तरावरील लॉग इनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कारवाई न केल्यास DDO2 यांना त्या देयकांचे MTR 44A जनरेट करता येणार नाहीत। अशा सूचना संचालनाचे पत्र क्रमांक 1685/296 दिनांक 22/1/2026 अन्वये देण्यात आल्या होत्या। दिनांक 8/4/2026 माननीय आयुक्त शिक्षण यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशाप्रमाणे पुढीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ ID मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे DDO1 स्तरावर काम अद्याप पूर्ण झाले नाहीत, अशा कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश दिनांक 9 एप्रिल 2026 पत्रात शिक्षण संचालनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कागदपत्र शाळेकडून जाणीवपूर्वक अपलोड केले जात नाहीत, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे दोष नसतानाही सदर कर्मचारी वेतनापासून वंचित राहत आहेत। अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड शिक्षण विभागाकडेही उपलब्ध आहेत। शिक्षण विभागाने अशा कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड अपलोड करून अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यातून होत आहे। डिजिटलायझेशनच्या नावाखाली कोणतेही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही, याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेणे आवश्यक आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या